अमरावती शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्याला कारणीभूत ठरत आहे काही बेशिस्त चालक। आज दुपारी मालटेकडी परिसरात घडलेल्या एका घटनेने हेच पुन्हा अधोरेखित केले आहे, जेथे चुकीच्या दिशेने प्रवेश केल्यामुळे भीषण वाहतूक कोंडी झाली। काय आहे हा प्रकार आणि यावर वाहतूक पोलीस काय कारवाई करणार, पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। अमरावती शहरातील मालटेकडी परिसर हा नेहमीच गजबजलेला असतो। आज रविवार असल्यामुळे दुपारी 12 वाजताच्या सुमारास रस्त्यावर लोकांची आणि वाहनांची मोठी गर्दी होती। अशा परिस्थितीत याच मालटेकडीवर एका मोठ्या वाहतूक समस्येने डोके वर काढले। इथे एका ट्रॅव्हल्सच्या चालकाने नो एंट्री असलेल्या रस्त्यातून आत प्रवेश केला। चुकीच्या दिशेने केलेल्या हा प्रवेशामुळे अवघ्या 10 मिनिटात येथील संपूर्ण वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली। एक ट्रॅव्हल्सची नसून तब्बल 6 ट्रॅव्हल्स मालटेकडीमध्ये आत टाकण्याचा प्रयत्न चालक करीत होते, ज्यामुळे स्थिती आणखी बिकट झाली। या वाहतूक कोंडीचा त्रास केवळ स्थानिक नागरिकांनाच नाही, तर बाहेरगावावरून येणाऱ्या महामंडळाच्या बसेसमध्ये बसलेल्या प्रवाशांनीही भोगावा लागला। बस स्टँड समोर ट्रॅव्हल्सच्या बेशिस्त पार्किंगमुळे यापूर्वी अनेकदा समस्या निर्माण झाल्या आहे। अमरावतीच्या बस स्टँड समोर दररोज अनेक ट्रॅव्हल्स बेशिस्तपणे उभ्या राहतात, ज्यामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे। तरीही वाहतूक शाखा पोलीस यांच्यावर कोणतीही प्रकारची कारवाई का करत नाही, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे। मालटेकडीवरील आजच्या घटनेने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे। अमरावती शहरातील वाहतुकीची ही बेशिस्त आणि त्यामुळे होणारी कोंडी एक गंभीर समस्या बनली आहे। आज मालटेकडी येथे घडलेल्या या घटनेने पुन्हा एकदा वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे। नागरिकांकडून कारवाईची मागणी होत असताना पोलीस प्रशासन यावर काय उपाययोजना करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नागरिकांनीही वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, जेणेकरून अशा घटना टाळता येईल।